हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. और संत सब कूप हैं केते झरीता नीर, दादू अगम अपार है वो दरिया सत्य कबीर. आता काही संत तर विहीर समजा विहीर आणि संतचा अर्थ आहे जसे गुरु, आणि एक तर गुरु आहेत श्री विष्णूजी आणि श्री शंकरजींचा महिमा सांगणारा. एक तर समजा ती विहीर आहे म्हणजे त्या विहिरीतून त्या हँडपंपने मिळणारी मदत अस्थायी आहे, त्या विहिरीतून मिळणारी. कारण विहीर काय असते, ज्या पण स्तरावर त्याची खालची लेव्हल सोडून ठेवली आहे, जसे असे म्हणतात की ह्या हँडपंपला ट्यूबवेलला वरच्या पाण्यापर्यंतच जोडून ठेवलं आहे तर वरच्या पाण्यात थोडंसंच काम करेल, आणि एक म्हणतायत खाली तळापर्यंत पोहोचवलं आहे, खाली अगदी खोल, आणि मग तिथून ते पाणी देतं. तर हे जे गुरु असतात ते त्या इष्टाशी कनेक्टेड असतात ज्याचे ते साधक आहेत, आणि मग इष्टाकडून तो त्याचा थर्मल प्लांट आहे समजा, तिथून मग पुढे दुसऱ्यांना कनेक्शन देतात जे शिष्य ते बनवतात. तर सांगायचा भाव हा आहे की ते जे विहिरीचे पाणी किती काम करू शकते ते तर अंडरस्टूड आहे. आणि कुठे वाहते झऱ्याचे पाणी, जे ब्रह्मपर्यंतची साधना सांगणारे हे पण गुरु आहेत. यांना समजा झरा, जो कोणता छोटा मोठा झरा वाहत आहे त्यामुळे मिळणाऱ्या सुविधा, आणि दादू अगम अपार है ये दरिया सत्य कबीर. दादू साहेब सांगतात की हे परमक्षर ब्रह्म पूर्ण परमात्मा, सर्व सृष्टीचे रचनाकार हे कबीर साहेब हे समुद्र आहेत, समुद्र. आता आपल्याला समुद्राची शरण घ्यायला पाहिजे. दादू साहेबजी सांगतात, जिन मोह को निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं ये कबीर सिरजनहार. ज्याने मला मूळ मंत्र दिला, योग्य मंत्र येऊन दिला, ते परमात्मा सद्गुरू रूपात येतात आणि तत्वज्ञानाचा प्रसार करतात. चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना तत्वज्ञानाने परिचित करतात, त्यांना आपल्या शरणात घेतात. त्याच आधाराने जी लीला प्रभू करत असतात त्या त्यांच्या लीलेच्या अंतर्गत ज्या महापुरुषांना भेटले त्यातले एक दादू साहेबजी पण आहेत, आदरणीय दादू साहेबजी, ज्यांना परमात्मा भेटले, ज्यांना भगवान भेटले, त्यांचे नाव घेतल्याने जीभ पवित्र होते आपली अशा महापुरुषांची. आणि ज्यांनी मिसगाईड केले पूर्ण विश्वाला, त्यांचे नाव घेण्याने पण पाप लागते, पण मजबुरीने घ्यावे लागते, सांगावे लागते की हे संत नव्हते, यांनी सत्यानाश करून ठेवला समाजाचा. आणि त्या महापुरुषांचे आपण ऐकले नाही ज्यांनी डोळ्यांनी पाहिले भगवानाला आणि सांगितले की परमात्मा आहे. आज आपल्याला समजले की खरोखर कबीर इज गॉड. जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करून गेले होते, 120 वर्ष राहिले होते, सहशरीर आले, सहशरीर निघून गेले होते, ते परमात्मा आहे जे अशा लीला करतात, जे वेद सांगत आहेत. आणि कोणत्याही, ज्यांना आपण भगवान मानत होतो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वेदांच्या अनुसार कोणतीही लीला नाही आहे त्यांची. तर पुण्यात्म्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समर्थांना ओळखायचं आहे आणि मग त्यानंतर आपला आत्मा आपोआप स्वीकारेल. तुम्हीच बाजूला व्हाल तिथून, जास्त सांगायची गरज नाही पडणार. आता प्रसंग चालू आहे की त्या पुण्यात्म्यांपैकी ज्यांना ज्यांना भगवान भेटलेत
त्यांनी हेच सांगितले की कबीर जे बनारसला आले होते काशीमध्ये, ज्यांना आपण विणकर म्हणत होतो, आणि एक कवी असे संबोधून त्यांच्या इतिहासाच्या फाईलला क्लोज करून ठेवलं होतं, अशी ती फाईल परत उघडावी लागली. आता ती फाईल उघडून पाहिली तर त्यात तर खजिना दडलाय. ते समर्थ होते, स्वतः परमात्मा होते. ज्या अज्ञानींनी या हिऱ्याला कवडीमोल मानून आपल्याकरवी कचऱ्यात टाकले होते, आज तो हिरा आपण ओळखला आणि मग उचलला. म्हणतात, जय कंचन बिष्टा पड़े घटे न ताका मोल, यदि सोने को कहीं टट्टी में डाल दे. त्याच्या किमतीत फरक पडत नाही. समजदार व्यक्ती त्याला घासून धुवून पुसून पोहोचवेल सोनाराकडे आणि जाताच पैसे देईल, तो घे बाबा, इतकी किंमत आहे याची. याच प्रकारे आपण हिऱ्याला ओळखले आहे आणि त्याची किंमत तुम्हाला पण करून देत आहोत. तुम्हाला पण सांगत आहोत की असा असतो हिरा, त्याचे गुण असे असतात. तर तुम्हाला जेव्हा समजेल की खरोखर हा हिरा आहे, तर तुम्ही पण आतल्या खिशात टाकाल की कोणी अजून बघू नये. आपल्याला अजून माहीत नाही की काय किंमत आहे याची. तर पुण्यात्म्यांनो, श्री ब्रह्मा विष्णू महेश हे किती समर्थ आहेत, त्यांची काय स्थिती आहे. हे नाशवान आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि कर्माचे दंड हे स्वतः पण भोगतात. आणि जे यांची पूजा करतात त्यांना पण प्रारब्धाच्या कर्मांना भोगावेच लागेल. म्हणजे त्यांच्या जीवनरूपी प्रवासात पापरूपी कर्मकाटे नष्ट नाही होऊ शकत, निघू नाही शकत. तर त्यांना ते आजीवन भोगावेच लागतील. जसे त्यांच्या कर्मात लिहिलं आहे ते कर्म भोगावेच लागतील. आणि हे अंतिम सिद्धांत हे स्वतः पण सांगत असतात की जसे कर्म कराल तसे फळ देईल भगवान. आता भगवान असे म्हणणे तर खरे आहे की जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. परंतु आपण कर्मच चुकीची करत आहोत. आपण शास्त्रविरुद्ध साधना करत आहोत. शास्त्रविधीला सोडून मनमानी पूजा करत आहोत जी गीतेत सांगितलेली नाहीये. तर आपले अशुभ कर्म होत आहेत, त्याने कोणता फायदा नाही होणार. आणि मग वेदात हे पण लिहिलेलं आहे की समर्थ जो परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म, तो आपल्या घोराहूनही घोर पापांचा पण नाश करेल. ते कसे करेल याचा विधी सांगितलाय की अशा प्रकारे हा मंत्र जप करा आणि अन्य कोणती साधना नका करू. आपल्या प्रारब्धातील पापांचा पण नाश होईल. तर पापरूपी काटे निघून जातील. आपल्या जीवनरूपी प्रवासात जे काटे पापकर्मांचे आहेत ते निघून जातील. आपण सुखी होऊ. तर ब्रह्माजी विष्णूजीची जर आपण साधना केली तर आपण सुखी नाही होऊ शकत. त्यांच्या भक्तीने आपण संकट निवारण नाही करून घेऊ शकत. आपल्या प्रारब्धात येणारी संकटे टाळू नाही शकत. आणि यांना सोडून अजून खाली पोहोचलो आपण, भैरव, भूत, हनुमान आणि समाधी सटवाईवर. आपलं तर किती भाग्य फुटले ना विनाज्ञानाने. आपल्याला कुठे पोहोचवलं. भूतपूजा, आस्थी उचला, गंगेत यांचे मोक्ष करून या. मोक्ष तर त्याच दिवशी केला आपण. जशी मोक्षाची माहिती होती त्याला जाळून फुकून टाकलं. मोक्ष तर आपण आपल्या हातानेच दिला. आणि मग काय राहिलं. असाच मोक्ष होणार आहे की केवळ गंगेत टाकल्यानं मोक्ष होणार आहे. तर तो तर तिथेच केला होता आपण. नाही, त्यांचा मोक्ष तर पहिले करायला हवा होता जेव्हा तो जिवंत होता. आता मेल्यावर मोक्ष कसा. मोक्ष प्राप्तीसाठी ऋषी महर्षींनी शरीर झिजवले, घर सोडले, साधना केल्या. चुकीच्या साधना केल्यामुळे त्यांना मोक्ष नाही मिळाला. आणि मृत्यूनंतर हे म्हणतात गंगेत अस्थि विसर्जन करून या. याचा 13वा करा, 17वा करा, मग पिंड भरा आणि मग श्राद्ध करून मोक्ष होईल. मोक्ष होईल, गती होईल. गतीसाठी जोरकस प्रयत्न लागतील. आणि कसे लागतील. सत्साधना करावी लागेल, अन्य उपासना सोडावी लागेल. आणि जे आपल्या सद्ग्रंथात लिहिले आहे तीच पूजा आपल्याला करावी लागेल. तेव्हा आपली गती होईल. तसे तर जोर असा लागेल कारण की आपण ज्या इतर साधना संग्रहित केल्या आहेत त्या सोडायला थोडीशी अडचण येईल. आणि हे तर ह्या सुटू तेव्हा शकतील जेव्हा आपल्याला माहीत पडेल हे उगाचच ओझी वाहत आहोत. तर ते आपल्याला दाखवण्यासाठी, समजावण्यासाठी की हा हिरा, ही कवडी आहे, ही ओळख बनवण्यासाठी सत्संग केले जात आहेत, प्रमाण दाखवले जात आहेत सद्ग्रंथांचे.
नाहीतर पुण्यात्म्यांनो, 2 अक्षरांची गोष्ट होती. जर तुमच्यात ते अज्ञान भरलेले नसते तर नाम दिले असते दासाने, मर्यादा सांगितल्या असत्या आणि तुम्ही भक्ती करा थाटाने, गोष्ट संपली असती. परंतु तुम्ही भक्ती नाही करू शकत जोपर्यंत तुमच्या हृदयात प्रत्येक वेळी ठोकून ठोकून नाही भरले जाणार की खरोखरच हा भगवान आहे. आणि या साधना आहेत, प्रमाणित आहेत सद्ग्रंथात. याने मोक्ष होईल, नाहीतर उगाच का ओझी व्हायची? काय फायदा या भक्तीचा? तर या सत्याला खरे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सत्संग ऐकवला जातो, कारण की तुम्हाला आवड निर्माण होईल. आणि मग आपोआप त्या छोट्या जलाशयांना सोडून समुद्राच्या काठी जाऊन बसा. आपण नेहमी सुखी राहाल. तिथे कधीही कमतरता नाही होणार कोणत्याही वस्तूची. तर तो समुद्र सतलोक आहे. तिथे गेल्यानंतर कोणत्याही वस्तूचा कधी अभाव नाही होणार. फॉर एक्झाम्पल, आपण बघा की छोट्या जलाशयातील तर पाणी समाप्त होईल आणि समुद्राकडे आपण जाल तर तिथे कधीही पाणी समाप्त होत नाही. आपले पाण्यासंबंधित जे संकट होते ते कायमस्वरूपी समाप्त झाले. अशा प्रकारे सतलोकात गेल्यानंतर आपला ना तर मृत्यू होतो ना म्हातारपण. असेच शरीर असेच राहील. हमारे भगवान भी अपने जैसे हमरे ही होनिहार हैं, हमरे सर्जनहार. ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिले, त्यातील ज्यांना परमात्मा भेटले, ज्यांना येऊन भेटतात, त्यातील आदरणीय गरीबदास साहेब जे आहेत, गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, त्यांनी डोळ्यांनी बघितले भगवानाला. म्हणतात, हमने देखा सो साच है और सकल परपंच. तर त्यांनी काय सांगितले? हमरे ही होनिहार हैं, हमरे सर्जनहार. कबीर परमेश्वरांच्या बद्दल सांगितले की आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखेच दिसणारे आहेत आपले भगवान. आणि 4ही वेद सांगतात की मनुष्यवत अग्ने, मनुष्यवत शंभू, नरवत प्रभू. मनुष्याप्रमाणे आहे, मनुष्यासारखा आहे, मनुष्य सदृश्य आहे. आणि पवित्र बायबल सांगते की या परमात्म्याने 6 दिवसात ज्या सृष्टीची रचना केली, त्या दिवशी त्यांनी मनुष्याची रचना केली आणि मनुष्याला आपल्यासारखे बनवले. नर नारी करून ही सृष्टी केली. सगळे सद्ग्रंथ सांगतात परमात्मा साकार आहेत, नर आकार आहेत. आणि आजपर्यंत आपल्याला परमात्म्याची परिभाषाच विपरीत सांगितली गेली होती. जे भगवान नव्हते, समर्थ नव्हते, त्यांना समर्थ सांगून ठेवले होते. परमात्म्याला निराकार सांगून ठेवले आहे. आणि काही हे संत पंथ आहेत जे सतलोक व सचखंडचा महिमा गातात. ते सांगतात की सतलोकात तर प्रकाशच प्रकाश आहे, तिथे तर तेजच तेज आहे. आत्मा सतलोकात जाऊन असा परमेश्वरात सामावून जातो जसा थेंब समुद्रात. काय थिअरी आहे यांची? मग का ओझी वाहता जेव्हा तिथे बुडून मरायचे? समुद्रात पडणे आणि त्यात मिसळून जाणे म्हणजे आपला मृत्यू ओढवून घेणे आहे. तर आपली काय इच्छा होईल? कोणी म्हणतो चला मोक्ष होईल, समुद्रात उडी मारू. काय गोष्ट झाली ही? तर सतलोकात सृष्टी आहे, अशीच सृष्टी आहे. सगळे बाग बगीचे, सगळं फळ फ्रूट सदाबहार आहे, परंतु ते खूप सुंदर व खूप स्वादिष्ट आहे. कधीही तिथे पानगळती होत नाही. ना कधी उन्हाळा असतो ना हिवाळा असतो. वसंतासारखा ऋतू असतो आणि कोणीही तिथे वृद्ध होत नसतो. सदा तरुण राहतात. ते असे शरीर आहे, त्यात राग द्वेष नसतो. तिथे अशी व्यवस्था आहे की तिथे कोणत्याही प्रकारची कोणतीही वाटणी नाही आहे. सभ्य लोक आहेत, हंस व्यक्ती आहेत, तेथे हंस आत्मा आहेत. ते एकमेकांना दुःखी नाही करू शकत. भगवानाला घाबरणारे आहेत आणि सगळ्यांना कोणती कमतरताच नाही आहे. जसे तुम्ही इथे येत आहात, ही एक रिहर्सल आहे तुमच्यासाठी की असा आहे तो सतलोक. हे तर पृथ्वी लोकावर एक आपण इच्छा असूनही पूर्ण सुविधा नाही उपलब्ध करू शकत, परंतु असे आहे हा जसा हा बरवाला आश्रम आहे. तुम्ही इथे आला आहात, तुम्ही परमेश्वराची मुले आहात. हा दास नोकर आहे त्या परमपित्याचा आणि तुमच्यासाठी जे पण काही त्याने दिले आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्या सुविधांची विशेष काळजी घेतो, लक्ष ठेवतो की परमात्म्याच्या मुलांना कोणती असुविधा होऊ नये. तर इथे तुम्हाला अंथरूण तयार ठेवलेल्या चटया मिळाल्या, बनवलेलं जेवण, थंडी आहे तर रजई तयार करून ठेवली आहे. तर इथे आल्यानंतर जर तरीसुद्धा तुम्ही कोणत्या गोष्टीवर बकवास करत असाल, तो इथे असा का बसला, तू असे का केलेस, तू तिथून हे का उचलून आणले, तर अशा प्रकारचे तुमचे स्वतःचे हे नेचर आहे. तुम्ही कुठेही जाल तुम्ही अशी बकवास करालच कराल. नाहीतर इथे कोणी आपापसात द्वेष करण्याची शक्यताच नाही आहे. एकसारखा सगळ्यांना आहार मिळतो, एकसारखी अंथरुणं मिळतात आणि तरी कोणी हे म्हणतो ती तर बकवास त्याची आहे.
समजा तुम्ही तुमचा बेड लावून ठेवलाय, तुमची गादी आहे, कोणाचा चुकून त्यावर पाय जरी पडला तर एक म्हणेल, अरे पाय मागे घे, हे तू काय केलेस? बाबा लक्ष दे बघ, तुझे पाय खराब होते, गादी खराब झाली बघ. आणि तो पण असं म्हणेल की चूक झाली. तर इथे एकतर हे तर हंस आत्मा असतात, जे थोडेफार दुःख पण सहन करतात, दुसऱ्यांना दुःखी नाही करत. तर जे सतलोकात जातील त्यांच्यामध्ये ही भावना अगोदर बनवली जाते की ते छोट्या छोट्या बाबतीत बकवास करणं सोडून देतील, एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणं. तर असेच आत्मे तिथे पोहोचू शकतात. ज्यांच्यात राग द्वेष आहे, फुकटची बकवास भरलेली आहे, ते तिथे कसे जातील? तिथे तर हंस आत्मा आहेत आणि मग ते शरीर दुसरं असतं. इथे तर असं आहे, जसा चांगला आत्मा आहे कोणाचा आणि खूप चांगला नम्र आत्मा, कधी कधी BP हाय होते, पण तो पण चुकीचं बोलून जातो. तर कर्म बिघडलं त्याचं. तर तिथे असं नाही, तिथे शरीर बिलकुल असं आहे की त्यात कोणत्याही प्रकारचा अवयव कधी डिफेक्टिव्ह नाही होत. आणि तेजपुंज शरीर आहे. इथे तर 5 तत्वांनी बनलेलं आहे, तिथे तर फक्त 1 प्रकाश तत्वाने बनलेलं शरीर आहे. आता पुण्यात्म्यांनो, मला समजत नाही, कारण आपण परमात्म्याच्या परिभाषेशी बिलकुल अपरिचित आहोत. आता हे जसं शरीर आहे तुमचं, हे किती सुंदर आहे आणि या 5 तत्वांनी बनलेलं आहे. ही 5 तत्व कोणकोणती आहेत? माती, जल, वायू, अग्नी आणि आकाश. यात काही दिसतंय तुम्हाला? नाही दिसत. आणि कशा प्रकारे त्याच पदार्थांना कशा प्रकारे सरमिसळ करून हे शरीर बनवलं मालकांनी, ते कशा प्रकारे त्या सगळ्यांना एकत्रित करून आणि कशा प्रकारे फॅक्टरीमध्ये घालून असं बनवलं. माता पिता यांचा संयोग की त्यांनी अन्न खाल्ले, 5 तत्वाचे आहे सर्व बनलेले, त्यापासून मग काय मटेरियल बनवले व त्यापासून परत शरीर बनवले. असेच तिथे गेल्यावर जे शरीर मिळेल ते शुक्रम कायम असनाविरम. आणि असेच भगवानांचे आहे, शुक्रम कायम. शुक्रम म्हणजे माता पित्याच्या बीजापासून न बनलेली ती काया नाहीये, तिथली त्याने बनलेली काया नाहीये, तो अकायम आहे. शुक्रम कायम असनाविरम. त्यात नाडी वगैरे नाहीये. नाडी नाहीये तर ब्लड प्रेशर आपोआपच होणार नाही. तर तिथे प्रत्येक प्रकारची सुविधा सुख आहे. तिथं गेल्यानंतर मग कोणता राग द्वेष होत नाही. आणि तिथे तरी पण कोणी बकवास केली तर त्याला मग परत शिक्षा आहे, मग इथे परत आपटले जाते. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर चुका नाही करू शकत. जसे काही भक्तांच्या मनात ह्या येतात, नवे जे येतात, शंका उत्पन्न करतात की जर आम्ही तिथे गेलो जिथून आम्ही आलो आहोत आणि त्यांना हे पण माहीत झालं की आम्ही का आलो आहोत, कारण तिथून भगवानावरील आस्था सोडून या काळावर आस्था ठेवली होती, तर आपण त्याच्याबरोबर आलो. तर ते म्हणतात, जर आमच्या तिथे जाण्यानंतर परत ही समस्या आली, आमच्याकडून काही चूक झाली, तर आम्ही परत येऊ, नक्की यालच. परंतु तिथे गेल्यावर परत तुम्ही चूक नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की तुम्ही इथल्या दुःखांशी परिचित असाल. आता जसं कोणी व्यक्ती जात आहे रस्त्यावरून आणि पुढे त्याने पाहिलं की त्या रस्त्यात तर खूप भयंकर खड्डे आहेत, जंगल आहे, वन आहे आणि तिथे चोर डाकू व्यक्ती राहतात, सभ्य व्यक्ती नाही आहेत. आणि काही कारणाने चुकून त्या रस्त्यावर कधी गेला, त्याला ते पण कष्ट उचलावे लागतील. त्या खड्ड्यातून पण गाडी पुढे काढली, पुढे चोर डाकू भेटले, त्यांनी मारले, पण त्याचे धन पण लुटले, सभ्य व्यवहार पण नाही केला. काय मग ती व्यक्ती त्या रस्त्यावरून परत जाईल का चुकून? स्वप्नात पण नाही जाऊ शकत. तर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला असे समजेल की तिथे कसे लोक आहेत आणि कसा लोक आहे तो. आपण स्वप्नात पण नाही येणार इथे. आणि तिथे चूक होणारच नाही, कारण आपण परिचित आहोत की कोणत्या चुकीच्या कारणाने ही शिक्षा मिळाली. तर प्रसंग चालू आहे की आपण सतलोकात जाऊ तेव्हा आपल्याला त्या परमअक्षर ब्रह्मरूपी सागराची माहिती होईल. तर इथे कोणी नाही राहणार. मग एक अडचण अजून येते. जे तत्वज्ञानहीन व्यक्ती आहेत ते म्हणतात, जसे आमचे भक्त पहिले या दासाबरोबर पण असेच घडले. समजावत होते कोणाला, आपल्या कोणत्या मित्राला, नातेवाईकाला समजवायचा प्रयत्न करायचे, तर ते हा प्रश्न करायचे की एक गोष्ट सांगा, जर आपण सगळे इथून निघून गेलो सतलोकात, तर पृथ्वीवर कोण राहील? बघा काय ही बुद्धी आहे की पृथ्वीला फुंकून टाकू का आपण?
हे 9 ग्रह धक्के खात रिकामे पडले आहेत, पृथ्वी पण रिकामी पडून धक्के खात आहे. आपण काय ठेका घेतला का जन्म आणि मरणाचा, जीवन मातीमोल करण्याचा? ज्यांची वृत्तीच अशी आहे तर त्यांना तत्वज्ञानापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागतो. त्या परमात्म्यापर्यंत त्यांची बुद्धी नेण्यासाठी किती क्रेन पण फेल होतील. क्रेन पण अशी बुद्धी गाडली जमिनीत काळाने आपली, तर या गाडलेल्या बुद्धीला खड्ड्यात टाकले आहे. या बुद्धीला ज्ञानाच्या कारणाने आता हिला वर उचलणं, तर इतका दासाचा प्रयत्न होत आहे की हे सद्ग्रंथ समजावणे, तत्वज्ञानाशी परिचित करणं, तेव्हा जाऊन कुठे हे थोडंसं वर उठू शकतात. इतके कंडम करून ठेवले आहे या अज्ञानी ऋषी महर्षींनी, बट्ट्याबोळ करून ठेवलं आहे. परमात्मा स्वतः येतात. यांच्या अज्ञानामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही. आणि ज्यामुळे आजपर्यंत तुम्ही भटकत आहात. इथे कोणताही प्राणी सुखी नाही आहे. सुखी असेल तर सांगा मला, या पृथ्वीवर असेल तर. आणि आज सुखी असेल तर उद्या संकट ओढवलं तर? जसे राजा महाराजा, हे राजे पहिले मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री एअर क्रॅशमध्ये आणि संपून जातात. सगळी सुखे जरी त्यांच्याजवळ होती, संसार ज्याला सुख मानतो तसे तर सुखी नसतात. तरी पण आपण ज्याला सुख मानतो ते सुख पण नाही राहिले त्यांच्याजवळ. तर इथे कोण सुखी होऊ शकते आणि कोण राहू शकेल? तर अशा लोकात तुम्ही राहत आहात. तर आपल्याला माहीतच नव्हते आत्तापर्यंत की एक अजून पण स्थान आहे. आता काळाला माहीत होते, त्यावेळी कलियुगात हा बॅन हटवलेला आहे. सगळे मोक्ष प्राप्त करू शकतात ज्यांना मनुष्य जीवन प्राप्त झाले आहे. या भक्तीवर, भगवानावर विश्वास ठेवला ते पार होतील, गॅरंटेड होतील, परंतु मर्यादेत राहावे लागेल. तर त्याआधी काळाने हे खोटे पंथ चालवले. हा धनधन सद्गुरू, राधास्वामी आणि हे जय गुरुदेव, निरंकारी, यामध्ये लाखो करोडो लोकांना पथभ्रष्ट केले. यांना कख पण माहिती नाही भक्तीचा आणि भगवानाचा. आणि हे बालयोगेश्वर पंथ आणि हा सतपालचा पंथ, हंसादेश ज्याला म्हणतात, हे सर्व कालप्रेरित आहेत. यांना कोणालाही ज्ञान नाही आहे. जर त्यांना काही शंका असेल तर या मैदानात करा चर्चा आमच्याबरोबर. आध्यात्मिक ज्ञान चर्चा आम्ही सुरू केली आहे. हे लपून फिरतायत, नाही म्हणतायत, नाही 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 आम्ही नाही चर्चा करणार. ते तर निंदा करतात. तुम्ही करा माझी निंदा, तुम्ही पण करा. मी खरेच सत्य सांगेन आणि तुम्ही निंदा करा. या निकाल लागेल आत्ताच. तर सांगायचा मुद्दा असा की फक्त म्हणण्याने नाही की मी त्यांना असे म्हणतो, त्यांना ज्ञान नाही आहे, प्रमाण देईन 20-20 आणि जनतेला आपोआप माहीत पडेल की कोण ज्ञानी व कोण अज्ञानी आहे. परंतु हे कधीपर्यंत? समोर नाही येणार. नाही यायचं तर नका येऊ. जनतेला आम्ही समजावू, जनता स्वतःहून त्यांना सोडून आपोआप येईल. तर हिऱ्याची ओळख मोठ्या जलाशयाची प्राप्ती करून देणं दासाचा उद्देश आहे. मग ते आपोआप त्या छोट्या जलाशयांना सोडून देतील, खोट्या गुरूंना सोडून देतील, परमात्म्याला स्वीकार करतील, ओळखतील. तर समर्थ भगवान कोण आहेत? समर्थ का सरना गहो रंगहोरी हो और कदे ना हो एकाद राम रंगहोरी हो. तर हे खोटे पंथ सांगतात परमात्मा निराकार आहे. आणि हा एक जो ब्रह्मकुमारी पंथ आहे, हा तर भूतांचा गड आहे. हा तर स्टार्टच भूताने झालाय. तर पुण्यात्म्यांनो, या दासाला हे लोक निंदक म्हणतात. निंदक नाही, तुमचा महापरोपकारी समजून जा. एक दिवस तुमचे जेव्हा डोळे उघडतील, तत्वज्ञानाने परिचित व्हाल, त्यावेळी तुम्ही गुण गात असाल या दासाचे की जर आज हे ज्ञान प्राप्त नसते झाले तर जीवन नाश झाले असते. आता पुण्यात्म्यांनो, दासाला निंदक म्हणणं एक तर अज्ञानीपणा असू शकेल, ज्यांना ज्ञान माहीत नाही आहे. आणि दुसरे ते सांगू शकतात जे त्या संतांचे एजंट्स आहेत. कोणी त्यांचे पुस्तक विकत आहे किंवा तिथे कोणी कोणते पद प्राप्त केले आहे कोणाचे, आणि लोकांना पथभ्रष्ट करायचा ठेका घेतलाय. तर अशा व्यक्ती याला निंदा म्हणू शकतात दासाच्या प्रयत्नांना. नाहीतर हा असा प्रयत्न आहे जसे एकदा कोण्या व्यक्तीने खोट्या नोटा छापल्या 500-500च्या, आणि जेव्हा ते माहीत झाले, जेव्हा तो पकडला गेला, तर सरकारने काय केले होते, दोन्ही नोटा ओरिजिनल आणि डुप्लिकेट TV वर दाखवल्या होत्या आणि हे सांगितले होते की ही नोट खोटी आहे, यात ह्या कमतरता आहेत, ही ओरिजिनल आहे, दोन्हींची तुलना करा. अशी नोट असेल तर घेऊ नका, तुम्हाला नुकसान होईल.
वर्तमानपत्रात पण छापून छापून प्रिंट करून करून लोकांमध्ये पाठवले गेले होते, असे डुप्लिकेट असते, असे ओरिजिनल असते. तर काय तो प्रयत्न सरकारचा आपल्या हितासाठी होता का अहितासाठी? हितासाठी होता. आणि या प्रयत्नाला कोणी असे म्हणेल की सरकार निंदा करत आहे, तर असे कोण म्हणू शकेल जो खोट्या नोटा छापणाऱ्या ग्रुपचा व्यक्तीच म्हणू शकेल ही गोष्ट? तर दासाचा हाच प्रयत्न आहे. ज्या संतांनी तुम्हाला भक्तीचे नाम मंत्रविधी सांगून ठेवले आहेत आणि सोबत आपले जे आपल्या सद्ग्रंथात भक्तिविधी आहे ती तर आहे ओरिजिनल नोट, आणि जी शास्त्रविधी सोडून मनमानी पूजा करत आहे ती आहे खोटी नोट. तर तुम्हाला दास सांगत आहे की या खोट्या नोटेला सोडून द्या, ही कामाला नाही येणार तुमच्या, आणि ही ओरिजिनल नोट ही आहे अशी प्राप्त करा. तर या प्रयत्नाला जर कोणी निंदा म्हणत असेल तो त्या ग्रुपचा व्यक्ती आहे जे खोट्या नोटा छापत आहेत. या डुप्लिकेट संताकडे त्या व्यक्तीला काही खास सुविधा मिळत आहेत त्यांच्याकडून, तर ते नाही म्हणू शकतात. खास सुविधा म्हणजे कोणती पोस्ट प्राप्त केली असेल किंवा त्यांच्या चुकीच्या ज्ञानाच्या पुस्तकांना विकत असेल. जर कुठे लोकांना माहिती पडले, ग्राहकांना, आणि ते मग ही पुस्तके खरेदी करणार नाहीत, त्यांचा रोजगार संपून जाईल किंवा ते संत विरोध करू शकतात, कुठे त्यांचे शिष्य पळून जायला नकोत. तर ते हितकारी नाहीत, ते हितैषी नाहीत आपल्या अनुयायांचे. ते आपल्याच जाळ्यात फसवून काळाच्या तोंडी देऊ इच्छितात. तर आता जनतेला समजले पाहिजे भक्तांनी की तुम्ही कोणती साधना करत आहात. आता जसे ज्या साधनेमुळे परमात्म्याची प्राप्ती झाली ती साधना त्या संतांनी केली ज्यांना भगवान स्वतः येऊन भेटले होते आणि सतलोकात घेऊन गेले होते, आणि सचखंडातून मग त्यांना परत आणून सोडले होते स्वतःचे साक्षीदार बनवण्यासाठी. आज त्यांच्या वाणीतून तीच साक्ष मिळते जी आपल्या वेदात आणि गीतेत मिळते की त्यांनी या मंत्रांचा जप केला होता, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. या साधना केल्या होत्या, अशा त्यांच्या क्रिया होत्या. तर ज्या क्रियांमुळे आणि ज्या मंत्रांमुळे आणि जपामुळे साधना केल्याने परमात्मा प्राप्ती केली, ज्या महापुरुषांनी, ज्यांचे आज प्रमाण आहे की त्यांना भगवान भेटले, तर आपल्याला तीच साधना करावी लागेल आणि त्याच साधनेने आपण भगवान मिळवू शकतो. आता कोणी घणाने झाड कापू शकेल का असा तो? त्याला तर धारदार कुऱ्हाड घ्यावी लागेल आणि मग प्रयत्न करून 2 तासात कापून टाकेल. तर असेच योग्य हत्यार अवजार आपल्याजवळ असेल तर आपण त्या क्रियांमध्ये सफल होऊ. तर गीतेच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 म्हटले की अर्जुन जे शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण करतात त्यांना ना कोणते सुख मिळते आणि नाही त्यांना गती मिळते आणि नाही त्यांना कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते. अर्थात युजलेस, त्यांना कोणता लाभ नाही. मग कशासाठी रिकामी ओझी वाहतात? तर शास्त्र अनुकूल साधना कोणती आहे, शास्त्र विरुद्ध कोणती आहे, हे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. 24व्या श्लोकात लगेच म्हटले आहे गीताध्याय नंबर 16च्या की यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये सद्ग्रंथच प्रमाण आहेत. जे आपले शास्त्र प्रमाण आहे, जे शास्त्रात लिहिले आहेत त्याच्याप्रमाणे साधना कर. कोणत्या व्यक्तिविशेषने सांगितले म्हणून करून तुझे जीवन नाश नको करूस, हा सारांश आहे याचा, या दोन्ही श्लोकांचा 16व्या अध्यायातील गीतेच्या 23 व 24. तर पुण्यात्म्यांनो, गीतेमध्ये कोणता मंत्र सांगून ठेवला आहे, कोणती साधना सांगून ठेवली आहे? गीतेत यज्ञांची माहिती आहे 3ऱ्या अध्यायात 10 पासून 15 पर्यंत की तुम्ही यज्ञ करा, धार्मिक अनुष्ठान करा, परंतु त्या परमाक्षर ब्रह्मला इष्ट देव मानून त्यालाच पूज्य मानून जसे रोपाच्या मुळाला मुळातूनच सिंचन करून रोप मोठे होते, फळ बनते, आणि कोणी रोप उलटे लावून ठेवले असेल आणि फांद्यांना कुंडीत घालून ठेवले असेल आणि त्याचे सिंचन करत असेल तर शास्त्रविधीची ती प्रोसेस चुकीची आहे.
त्याची प्रोसिजर चुकीची आहे, त्याचा विधी चुकीचा आहे. त्याला मुळाकडून रोप लावावे लागेल, मुळाचे सिंचन करावे लागेल आणि मग त्या मुळाला पाणी घालून सिंचन केल्याने रोप मोठे होईल आणि मग फांद्यांना फळे लागतील. तर यज्ञ 5 यज्ञ करायचे आहेत, तसे तर 5 यज्ञ. आणि गीताजीमध्ये फक्त ओम नाव लिहिले आहे. गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये म्हटले आहे, गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे, जो श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री शिवजी यांचा पिता आहे आणि हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश केवळ एका ब्रह्मांडात केवळ एका विभागाचे एक मंत्री आहेत. रजगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी, तमोगुण विभागाचे शिवजी हे एका ब्रह्मांडात विभागीय मंत्री आहेत आणि यांचा पिता एका ब्रह्मांडात मुख्यमंत्री आहे. आणि परमाक्षर ब्रह्म समजा असंख्य ब्रह्मांडांवर ओव्हरऑल कंट्रोलर, कुळाचा मालक तो वासुदेव आहे. वासुदेवाचा अर्थ आहे सगळ्यांच्या वर ज्याची सत्ता आहे, जो सगळ्यांच्या वरती निवास करतो, म्हणजे जो सगळ्यांच्या वरती तो कंट्रोलर आहे, त्याला वासुदेव म्हणतात. वासुदेव श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव वासुदेव होते आणि ते वेदात लिहिलेल्या भगवानाच्या उपमेप्रमाणे नाव सिलेक्ट करून गुरु आपल्या अनुयायांची, यजमानांचे ते नाव ठेवत असत. परंतु श्रीकृष्ण वॉज नॉट वासुदेव. श्रीकृष्ण वासुदेव नव्हता. वासुदेवचा अर्थ तर खूप खोल आहे, जसे गीताध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 मध्ये म्हटले आहे की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत तर सांगितले आहे, तिन्ही रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात तर त्यापासून त्यांना काही लाभ नाही होत, त्यामुळे ते माझी साधना नाही करत. गीताजी त्यात लिहिलं आहे की तिन्ही गुणांद्वारे रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजीच्या त्रिगुणरूपी मायेद्वारे ज्यांचे ज्ञान हरण केले गेलेले आहे, ते राक्षस स्वभावाला धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत. गीता ज्ञानदाता सांगत आहे. त्याची साधना सांगतो 7वा अध्याय 16, 17, 18 मध्ये 3 श्लोकात की माझी पण 4 प्रकारे साधना करतात. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. यातील ज्ञानी मला आवडतात कारण त्यांना समजला आहे परमात्मा प्राप्तीचा विधी. आपल्याला फक्त सत्साधना करायला पाहिजे आणि मनुष्य जीवन केवळ परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त झाले आहे. या उद्देशाने त्यांनी इतर देवतांची पूजा सोडून दिली. त्या ज्ञानी आत्म्यांनी ते ब्रह्मसाधना करत आहेत, ते मला आवडतात. परंतु ते पण माझ्या अनुत्तम गतीमध्ये श्रेष्ठ राहिले कारण त्यांना तत्वदर्शी संत नाही भेटले. त्यांना वासुदेवाची माहिती नाही मिळाली. वासुदेव कोण आहे? ती समर्थ शक्ती कोण आहे? समर्थ का सरना गहो रंगोरी हो, कदे ना हो काज राम रंगोरी हो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटले आहे की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. तर त्या सतची साधना तत्वदर्शी संताकडूनच मिळेल आणि ते भेटले नाहीत, ज्या कारणाने ऋषीजन ते ज्ञानी आत्मा ब्रह्मसाधनाच करत राहिले आणि ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानले. म्हणून म्हणतो तो ज्ञानी आत्मा आहे तर उदार, पण माझ्या अनुत्तम दर्जाच्या साधनेतच मग्न राहिले का? आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले आहे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान अमाम प्रपद्यते. खूप खूप कोणत्या शेवटच्या जन्मात हा ज्ञानी आत्मा माझी भक्ती म्हणजे ब्रह्मसाधना करतो, नाहीतर चुकीच्या आन उपासनेतच. जसे कोणाचा जन्म झाला मुसलमान धर्मात, तो आपापली वेगळी पूजा करतो, त्यांना ब्रह्मचे काही ज्ञान नाही. कोणाचा जन्म झाला ख्रिश्चन धर्मात, तो काही दुसरीच साधना करतो, त्याला पण काही माहीत नाही. आणि ज्यांचा जन्म झाला हिंदू धर्मात, ते आपल्या हिशोबाने अनुत्तम साधनाच करत राहिले, ब्रह्मपर्यंत बुद्धी पोहोचतच नाही. म्हणतात बहुनाम जन्मनाम अंते. गीता ज्ञानदाता म्हणतो ज्ञानवान अन्माम प्रपद्यते. तो ज्ञानी आत्मा मज ब्रह्मची भक्ती करतो. आणि वासुदेव हा सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ. हे सांगणारा संत खूप दुर्लभ आहे की वासुदेवच सर्व काही आहे. सर्वम
सर्व काहीचा अर्थ आहे, तोच सर्व सृष्टी रचनाकार आहे, तोच आपल्या पापकर्माच्या दंडाचा नाशक आहे, तोच आपल्याला सुखी करू शकतो, तोच आपल्या प्रारब्धाच्या दुःखांचे निवारण करू शकतो, तोच आपले आयुष्य वाढवू शकतो आणि तोच आपल्याला पूर्ण मोक्ष मिळवून देऊ शकतो. त्याला शरण गेल्यानंतर परतून प्राणी कधीही संसारात येत नाहीत आणि त्याला शरण गेल्याने परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होते. म्हणतात हे सांगणारा संत साधू महात्मा सुदुर्लभ आहे, म्हणजे अति दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. आणि हेच सूक्ष्म वेदात म्हटले आहे, तत्व ज्ञान कोई ना कहे रे झूमकरा, ये पैसे ऊपर नाच सुनो रे झूमकरा. कोटों मध्य कोई नहीं रे झूमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झूमकरा. एक भक्त होता झुमकरा नावाचा. तसे तर रामराय नाव होते त्याचे, त्याला झुमकरा म्हणायचे. आणि तो आदरणीय गरीबदासजींकडे गेला. गाव छोडाणीमध्ये लुधियानाच्या जवळ वासीर गावातला एक सरदार होता, रामराय झुमकरा. तेव्हा ज्ञानाने परिचित झाला. तिथे गेला गरीबदास साहेबजींच्या जवळ. तेव्हा त्याने म्हटले, हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत कोणी सांगितलेलेच नाही. आदरणीय गरीबदास साहेबजींनी सांगितले की सांगितले तर होते, जसे आदरणीय नानक साहेबजींनी सांगितले होते, पण त्यांच्या ज्ञानाला कोणी समजू नाही शकले. आणि तुमच्यापर्यंत जे पोहोचले तो लोकवेद पोहोचला. नानक साहेबजींचे ज्ञान तुम्हाला प्राप्त नाही झाले. सांगितले तर होते त्यांनी, त्यांना खूप विरोध झाला होता त्यावेळी. तर काय सांगतात की आता झुमकरा विचारत आहे रामराय आदरणीय गरीबदास साहेबजींना, तो सरदार, की हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले होते की करोड़ों मध्ये कोई नहीं रे झूमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झूमकरा. यो तत्व भेद कोई ना कहे रे झूमकरा, ये पैसे ऊपर नाच सुनो रे झूमकरा. हे पैशाच्या मागे लागले आहेत. जे ब्राह्मण नकली गुरु बनून फिरतात, त्यांना पैसे पाहिजेत. तत्वज्ञान त्यांच्याकडे तर नाही आहे. हे अधिकारीच नाही आहेत गुरुपदाचे आणि हे गुरु बनून फिरत आहेत सगळे. आणि करोडोंमध्ये कोणी मिळत नाही रे झुमकरा, अरबोंमध्ये कोणी एखादा परिपूर्ण मिळतो. आता पुण्यात्म्यांनो, जसे एका गावात 15,000 लोकसंख्या आहे, तर खूप नाही, तरी त्यांच्यात 5,000 गुरु मिळतील. 5,000 हे तर थोडे थोडेच सांगत आहे मी. कसे गुरु मिळतील? जसे कोणी झाडफूक करणारे मिळतील, आणि जसे कोण्या मुलीच्या बहिणीच्या मुलाला त्रास झाला तर सासू सांगते त्याच्या कानामागे काळा टिका लाव, एक गुरु. मग दुसरी सांगेल की याला बाहेरची बाधा झाली आहे, त्याच्यावरून ₹1.25 ओवाळून टाक, बाहेर फेक. तिसरी येईल असं म्हणेल अंतर्गत काही बाधा आहे, गूळ गहू वगैरे उतरून टाक. आणि चौथी येईल आणि म्हणेल चौकातलं काहीतरी झालंय, काहीतरी ओवाळून टाक, नाहीतर कुठे घेऊन जातील डोकं टेकायला, तिथे कोणी सांगेल तिथे हे अर्पण करा. म्हणजे एकासाठी असे 5,000 गुरु मिळतील पूर्ण गावात. आता हिशोब लावा, बघा किती विशाल जनसंख्या आहे भारतात, या पूर्ण विश्वाची. सांगतात कोट्यावधीमध्ये मिळणार नाहीत हे सज्ञान सांगणारे. बाकी हे खोटे गुरु आहेत जे लाखो लोकांना भ्रमित करतात, ज्यांच्याजवळ हे तत्वज्ञान नाही. तर म्हणतात कोटों मध्ये कोई नहीं रे झूमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झूमकरा. अरबांमध्ये, त्या काळी अरबांमध्ये गर्क गरीबदासजी होते, आदरणीय गरीबदासजी होते. त्यांचे कोणी ऐकत नव्हते. अरबांमध्ये म्हणजे पूर्ण विश्वात एकच. तर अरबांमध्ये आज या दासावर कृपा आहे, या परमपिता परमेश्वर कबीर परमात्म्याची. या पृथ्वीवर या दासाच्या व्यतिरिक्त कोणी तत्वज्ञानाने परिचित नाही आहे, ज्यांच्याकडे हा गर्कचा अर्थ होतो सगळ्या बाजूने कंप्लीट. म्हणजे म्हणतात ना, गर्क आहे म्हणजे कोणत्या वस्तूला ठोकून ठोकून भरलं असेल ना पोत्यात, म्हणतात भरपूर परिपूर्ण ठोकून भरले बाबा, खडी साखर भरली आहे असं म्हणतात तसं. तर म्हणजे ती गोष्ट म्हणतात ज्याच्याकडे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट, जसा त्याला आदेश पण आहे आणि हे ज्ञान आहे, नाम देण्याचा आदेश आहे, अधिकार आहे. तर हे सगळ्या फॉर्मॅलिटीज ज्याच्याजवळ पूर्ण आहेत, तो तर अरबांमध्ये एकच मिळेल. अरबों में कोई गर्क सुनो रे झूमकरा. हे ज्ञान ऐकून दासाकडून चोर असतील, 1-2 चोर जरी नाम द्यायला लागले तरी त्यांच्याकडून कोणता फायदा नाही होणार.
कारण ते अधिकारी नाही आहेत. आता जसे पुण्यात्म्यांनो, जेव्हा राजा परीक्षिताला 7व्या दिवशी सापाने दंश करायचा होता आणि व्यासांनी श्रीमद सुधासागर म्हणजे श्रीमद भागवत सुधासागराचे लेखन कार्य केले होते, रायटर होता तो, त्याने पण हे म्हटले होते की मी अधिकारी नाहीये ही कथा ऐकवायला. आणि तेथे अजून पण जितके ऋषी महर्षी होते सगळ्यांनी हात झटकले की नाही, आम्ही कोणाच्या जीवाबरोबर खेळ नाही करू शकत. कारण काय होते की 7व्या दिवशी परिणाम दिसणार होता. तर सगळे मागे झाले. ते बुद्धिमान होते, ब्राह्मण होते की नाही, का कोणाच्या जीवासोबत धोका, आम्ही अधिकारी नाही की याची जीवन रक्षा करू शकू, म्हणजे त्याला ते फायदे देऊ शकतो जे ही कथा ऐकवण्याने होऊ शकतो, पाठाने. तर सुखदेवजींना बोलावले होते स्वर्गातून त्या पांडवांच्या प्रार्थनेने. पांडवांनी आपले पुण्य दिले, कारण तिथे तर नाणी पुण्याचीच चालतात स्वर्गलोकात. त्यांच्या येण्याचा व जाण्याचा विमानाचा खर्च त्या पुण्यांचा तिथून प्राप्त झाला होता त्याला पांडवांकडून. तर इथे येऊन सुखदेवने 7 दिवस कथा ऐकवली होती. त्यावेळी कुठे गेले होते हे ब्राह्मण? आता ठिकठिकाणी कथा ऐकवत फिरतात. कुठे गेले होते हे संत, जे आत जिथे बघू तिथे संत आणि दुनियेची दिशाभूल करून बसलेत? तर ते बुद्धिमान होते, समजदार होते, म्हणून त्यांनी ही रिस्क घेतली नाही. आणि जितका फायदा त्या कथेने होणार होता तो पण सुखदेवांच्या मुखकमलातून उच्चारित झाल्याने झाला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सर काशीनाथ दास गिरी. आपण कुठून आलात? सर तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्रातून आलो सर. आपला व्यवसाय काय आहे? सर गवंडी काम, मिस्त्री काम आणि शिल्पकार हे माझा व्यवसाय आहे सर, बांधकाम खात्यामध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर 1 जानेवारी 2016 दीक्षा घेतली सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक साधना चलती, आनंद सांप्रदायिक आहेत, पुन्हा वारकरी सांप्रदायिक, विष्णवी सांप्रदायिक म्हणता आपण त्याला, असे बरेच सांप्रदायिक आहेत. पण त्यात आनंद सांप्रदायिक आणि विष्णवी सांप्रदायामध्ये मी 8 वर्षे आनंद सांप्रदायिकमध्ये केलं. परत 10 वर्षे विष्णवी सांप्रदायामध्ये पंढरपूरच्या वाऱ्या, आळंदी ते पंढरपूर वाऱ्या केल्या आणि इतर त्याच्याबरोबर इतर बी भक्ती करत होतो सर. सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, आज महाराष्ट्रातली जी लोकसंख्या आहे त्यातले बरेचसे लोक, बरेचसे भक्त हे वारकरी पंथाशी निगडीत आहेत आणि एक मोठा पंथ म्हणून आज वारकरी संप्रदायाकडे बघितलं जातं. तर अशा भक्तीमध्ये आपण होतात. तर ह्या भक्तीमध्ये, या साधनेमध्ये, या वारकरी संप्रदायात आपण कुठल्या देवाला इष्ट मानत होते आणि आपली भक्तिविधी काय होती? सर आनंद सांप्रदायिकमध्ये गेल्यानंतर तर तिथं दत्ताला इष्ट मानायचं, त्रिमूर्तीला, आणि वारकरी संप्रदायात गेल्यानंतर विठ्ठलाला इष्ट मानायचं सर. पण कसं मानायचं काय नाही ते जसं ते कीर्तनामध्ये महाराज सांगतात त्याप्रमाणे आम्ही मानायचं. पण मन पूर्ण समाधान व्हायचं नाही. त्याच्याबरोबर जे करतात तसं हरिपाठाला उभं राहायचं, हरिपाठ मागे मागे म्हणायचा. आणि त्या हरिपाठामध्ये जे काही अभंग आहेत माऊलींनी लिहिलेले, आणि त्या ठिकाणी एक अभंग आठवते बघायचे, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. माऊलीनं अगदी बराबर सांगले बघायचे. नामावर भर दिलेला आहे. नाम जपल्यानंतर अनंत जन्माचे पाप जळतात आणि नामच घेतल्यामुळे हे सगळं काय साध्य होते. सायास न जाय वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग हे जे करत असताना आपण तीर्थवर्त करता, हे करता आणि उड्या मारता, नाचता, फुगड्या खेळता, हे माऊली तर कुठं लिहिलेलं नाही. फक्त माऊलीनं नामावर भर दिलेला आहे आणि अंतकरणावर भर दिलेला आहे की तुम्ही बाबा स्वच्छ भक्ती करा, ठाईचे बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, सुखी येतो घरा नारायण. मग उगं भटकायचं कशाला? मग आता ह्याच्या पुढे जे आम्ही जे परमात्म्याची शोध होती, भटकत होतो, कवा कुंभमेळ्याला जायचं, कवा कुठं कोण्या भक्ती करायचं, माहूरला जायचं, अशामध्ये
कुठंही चाहूल लागली नाही, परमात्म्याचे समाधान वाटले नाही वाटते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आधी आपण परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा परमेश्वर कोण आहे, तो कसा मिळतो, त्याच्या शोधासाठी आपण दरदर फिरलात, परंतु आपल्या मनाचं समाधान झालं नाही. तरी मला हे विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराज त्यांच्या मार्गामध्ये कसे आलात, किंवा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे गेलात? सर, आमची जसं कळालं तसं भक्ती मार्गामध्ये उतरल्यापासून आमचा एकच शोध की परमात्मा कोण्या आशेने भेटलं, कोण्या साधनानं भेटलं, एकच अपेक्षा आहे आमची. भले आम्ही कुंभमेळ्याला जाऊ, कुठं पंढरपूरला जाऊ, पण परमेश्वराची खोज अशीच. ते खोजत असताना 2011मध्ये TV आमच्या घरी नवीन आणला परमेश्वराच्या दयानं. आणि ते आम्हाला दुसरा नादच नाही भगतजी. इंद्रदेवाचे भागवत बघायचं, दुसरे काही इतर चांगले भागवतकार आहेत त्यांचे भागवत ऐकायचे. ऐकता एका दिवशी अचानक तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाचं प्रवचन चालू झालं. आणि ते प्रवचन ऐकायला लागलो भगजी. ऐकता ते काय झालं की ते संत काय बोलाले की ब्रह्मविष्णूचा मृत्यू आहे, जन्म आहे. मग आम्हाला वरच्यावर त्याचा म्हणजे राग येऊ लागला. मग हळूहळू राग येते तरी बघतच राहिलो, आम्ही सोडलोच नाही. पण जेव्हा ते संत रामपालजी महाराज त्या TV वर ग्रंथ काढून आणि वया दाखवू लागले, तेव्हा आम्हाला खरं वाटलं. मग वाटालं की बाबा आम्ही हरिपाठ केलो, आजप हे उलट पराणाचा तेथेही मनाचा निर्धार असे, ते काही कळायचं नाही तेव्हा. मग रामपालजी महाराज जेव्हा समजू लागले, गीतेच्या माध्यमातून, प्रत्येक शिवपुराणातून, प्रत्येक वेदामधून, प्रत्येक ह्याच्यामधून समजू लागले. आणि ते आजप हे उलट पराणाचा तेथेही मनाचा निर्धार असे, हे गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकमध्ये आहे बघजी. ते कोटवड फक्त हरिपाठामध्ये आहे, पण ते समजू शकलं नाही बघजी सर. आणि पुन्हा हळूहळू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाला समजून दिले. आणि परमात्म्याचा रस्ता आणि परमात्म्याची खोज ह्या संत रामपालजी महाराजांनी आम्हाला दाखवून दिले आहे. आणि आम्ही आता जे काही आम्हाला शोध होता शोधायचा, परमेश्वर कुठं भेटतो, कसा राहतो, कुठे राहतो, तर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आम्हाला भेटले आणि आम्हाला परमात्म्याची भेट घालून दिली. आणि आम्ही धन्य झालो. ह्याच्यामधून आता कसल्याच प्रकारची आम्हाला कुठं भटकायची आशा नाही आणि कुठं जायची आशा नाही. सद्गुरू भेटे, इच्छा मिटे, अशी आमची अवस्था झालेली आहे. मग ते TV च्या माध्यमातून रामपालजी महाराजाचे प्रवचन ऐकलं, डोक्यामध्ये बसलं. तरी मग परत मी माझे गुरुजींनी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज काढले, तसं मी स्वतः ग्रंथ आणले काही आणि त्याला जुळवून बघितलं. तर मग तत्वदर्शी रामपालजी महाराजाचे एकदम खरं, एकदम हृदयाला शब्द लागाले. आणि मी त्या दिवशीच विचार केला की 2011पासून कमीत कमी 13पर्यंत मी अभ्यास केला. आणि 13ला माझ्या हातात ज्ञानगंगा पडली आणि नामदीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. 2014मध्ये बरवाला कांड घडला आणि माझं दुर्दैव मी विस्कळीत होऊन गेलो आणि मला कुठलाही पत्ता लागला नाही. 2 वर्षे सारखं मी एखादी आयरा वैरा गैरा वनानं फिरू लागलो अंधकरणानं. आणि माझी सतत मी 4-2 दिवसाला रडायचं, परमात्मा कशी भेट होईल, कुठं येऊ, कसा येऊ. मी 8 दिवसांना अगोदर रडलो, परमात्मा तुम्ही काही करा, म्हणजे भेट द्या एक बार चरणाला की आम्ही चुकलो, मी बोलले मी आलो नाही, स्वप्नामध्ये आले, लेकरा तुम्ही घाबरू नको, मी येणार, तुला घेतो, चरणात घेतो, घाबरू नको म्हणले की मला थोडं बरं वाटलं की 8-10 दिवसानं 15 दिवसानं अचानकच मला TV कार्यक्रम दिसला आणि ते नंबर भेटला. मला नंबर भेटला की लगेच मी सावरलो, आता नाही सोडणार, मी आता सोडणारच नाही. मग ते नंबर घेऊन मी फोन लावला. 1 जानेवारी 2016ला प्रथम नामदीक्षा दिली बघायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्या अंतःकरणातून पुकार केला आपण आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा आपण ऐकले होते, परंतु काही कारणास्तव आपल्याला संत रामपालजी महाराजांची भक्ती ही मिळत नव्हती आणि त्यासाठी आपला आत्मा हा तडफडत होता. अंतःकरणातून आपण पुकार केली आणि शेवटी संत रामपालजी महाराजांनी आपलं ऐकलं आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांनी आपल्या शरणात घेतलं. तर जेव्हा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जो गुरुमंत्र दिला, त्या गुरुमंत्राच्या जोरावर, त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झालेत? सर, मंत्र भेटला तसा माझं तर जीव समाधान झाला.
आणि घरामध्ये सुख शांती वाढली आणि खरी भक्ती होऊ लागली. आणि माझं जे तरपड होती पळायची, इकडं पळ तिकडं पळ, ह्या देवाकडं पळ, ते पण माझं पळायचं बंद झालं. आणि मी संत रामपालजी महाराज सांगल्याप्रमाणे सेवा करू लागलो, टायमिंगनुसार करायला. नंतर माझ्या कामामध्ये सुद्धा व्यवस्थित काम चालू लागलं. आणि माझी जे व्यसनाची जे होती, व्यसन होतं, दोस्तामित्रासंग पार्ट्या करायचं, हे ते होतं, ते आम्ही बंद केलं भगतजी. आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये सुखदायी सर्व काही समाधान झालं भगतजी. आत्तापर्यंत एवढं फिरलं तर मला कुठंही कमी पडलं नाही. आज माझी एक मुलगी होती, तिला म्हणलं की बाबा मुलगी अशी जवळ द्यायची की एकदम जवळच, दोघा जावायचा आणि सासऱ्याचा बाजार एक व्हावं. तर परमात्म्यानं असं जे केलं की लाईट तर एक, बाजार एक, सगळे शेजारच्याच गावात चांगला मुलगा भेटला, इंजिनियर आहे ते, आणि त्या मुलीचं पण कल्याण झालं. ही मागणी होती तर ते मला मनपूर्वक समाधान झालं. आणि दुसऱ्या लाभ जे आहेत, मुलाचे जे काही साधन पाहिजे होतं, गाड्या घोड्या काही पाहिजे, परमेश्वरानं मला 4 व्हीलर गाडी 3 व्हीलर गाडी दोन्ही पोराला साधन कमवून खाण्याचं दिलेलं आहे. आणि सुख समाधानानं चालत आहोत. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? सर, मला मूतखड्याचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. आणि मी मूतखड्यासाठी 2012मध्ये गुरुजीचं फक्त माहिती भेटली होती, प्रवचन ऐकत होतो, पण मी विश्वास दृढ झाला होता माझ्या गुरुजीवर, तत्वदर्शी रामपालजी महाराजावर. आणि दीक्षा पण घेतली नव्हती, पण विश्वास. मग मी मूतखड्यासाठी दवाखान्यात गेलो. डॉक्टरने टेबलवर नेलं मला ऑपरेशन करण्यासाठी. मग मी काय म्हणलं, बाबा मी काय ऑपरेशन करू शकत नाही आणि आर्थिक परिस्थिती डाऊन आहे, बघू नंतर म्हणून टेबलहून कसा बसा काय ते निमित्त करून बाजूला निघालो. आणि आज 2012मध्येची गोष्ट आहे ना, आज 23 आहे. 11 वर्षापूर्वी माझं ऑपरेशनची वेळ आली होती, ते पण ऑपरेशन टळलेलं आहे. आणि दुसरी शुगर मला 10 वर्षापासून आहे, पण आता कालचा रिपोर्ट आहे 150चा. फक्त आता रिपोर्ट समजत असेल तुम्हाला, मग 150मध्ये नॉर्मल, एकदम नॉर्मल. गुरुजी व्यवस्थित भक्ती व्यवस्थित आम्ही करता, गुरुजीवर भरोसा ठेवता, सगळं व्यवस्थित आहे. आणि 6 महिन्याखाली 1 वर्षाखालीपासून एक हिरड्यामध्ये गाठ होती. आणि डॉक्टरनं बोलवलं, बाबा तू पुढच्या महिन्यात ये ना, ऑपरेशन करून टाकूत. मग तेवढ्यामध्ये मग आमचे तर गुरुजीचं आमचं रोज चालूच असते, अंतकरणानं बोलणं, गुरुजी कसं करायचं काय नाही, विश्वास ठेवून आम्ही राहतात, जे होईल ते होईल. चला, परमात्म्यानं सगळंच व्यवस्थित झालं. तर ऑपरेशन करायची गरज पडली नाही, काहीच पण नाही. ते परमात्म्यानंच सगळं केलेलं आहे. बुद्धी त्याने देणार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या विश्वासावर, त्याच्या अंदाजावर चालता भगतजी. माझे पत्नी जे आहे, कॅन्सरचा 2017मध्ये ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वी झालं, सगळं झालं. भगतजी लोक आमच्या सोबत आले पाहण्याला आमच्या पत्नीला. तुम्ही नामदान घ्या आणि तुम्हाला पुन्हा परत काही होणार नाही. आणि तुम्ही एवढं आमच्या पत्नीला समजले, पत्नी काही नामदान घेऊ शकली नाही. ते कसं मायामध्ये जास्त गुंतलेले आहेत, भरपूर प्रयत्न केला, पण तिनं तयार आहेत. आता थोडं अडचणी आहे. मग 2022मध्ये परत कॅन्सर उमगला. लातूरचे पुनपाळे डॉक्टर परिचित आहेत, दवाखाना परिचित आहे. त्या दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरने रिपोर्ट आणला आणि तुम्ही 5 दिवसामध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे आणि तुमचे काय पैसे अडके आहेत ते घेऊन या आणि ॲडमिट व्हा. आणि नंतर ऑपरेशन करून ठरल्यानंतर मी आता एक ऑपरेशन आहे, दुसरे ऑपरेशन हे काय टिकत नाही. आणि आपण काय आता परमात्म्याचे सेवा करण्यासाठी जे रोटी आणि पोटाची व्यवस्था आहे, आता काय आपल्याला काय खरं नाही म्हणून मी रडू लागलो, परमात्मा हे आता आम्हाला वाचवा. कॅन्सरसारखी बिमारी तर शक्यच नाही. आणि मला 100% की आता माझी साथीदारी निघून जाईल आणि माझ्या भक्तीला थोडा बहुत विलंब होईल आणि मी दुःखात पडेन. म्हणून परमात्म्याचं प्रत्यक्ष म्हणजे दोन रिपोर्ट तयार करायचं. मग आमच्या गुरुजीनेच म्हणजे बुद्धी दिली आणि डबल रिपोर्ट काढण्यास तयार केलो. आपला विवेकानंद हॉस्पिटल लातूरला आहे आणि तिथं अजून आपण ट्राय करू. विवेकानंदमध्ये गेलो आणि तिथं सगळं काही फीस वगैरे भरली आणि रिपोर्ट तयार केला तर भगतजी काय जवळ परमात्म्याची दया. मग साक्षात नॉर्मल रिपोर्ट, तुम्ही ऑपरेशन करू नका, काहीच करू नका. हे 500-600ची ट्यूब आहे, एक ट्यूब दिले आणि जा घरी म्हणले, तुमचं ऑपरेशन काही नाही म्हणले तेव्हा. आणि परमात्म्याची दया आहे. आमचे गुरुजी कुठलाही प्रश्न असला तर सोडवतात, बिलकुल 100%. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जे काही दुःख होतं, जे काही कष्ट होतं, जे काही बिमारी होता, जे काही रोग होते, ते पूर्णपणे नष्ट झाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आज समाज बांधवाला काय संदेश द्याल? आता सर माझं कमीत कमी 50 वर्षे वय आहे आणि
त्याच्यामध्ये 25 वर्षे मी ह्या भटकण्यामध्ये गेलो आणि 7 वर्षापासून मला परमात्मा भेटलेला आहे. आणि ते तुम्हाला अनुभव म्हणून विनंती करतो. अनुभव अंत करणार ना बरं तुम्हाला मी एक शब्द नाही की मला जे भेटलं ते तुम्हाला हो. आणि हे जे मायेमधून जन्ममरणाचं जे दुःख घडालं आहे आणि प्रत्येक जीव परेशान आहे मायेमधून, हे माझं, हे तुझं, हे माझं, भाऊ भांडून घ्या राहिले धुऱ्यासाठी, ह्याच्यासाठी, हे माया जी जड केली आहे ह्या जीवाला आणि जन्ममरणातून सोडण्यासाठी परमात्म्याची गरज आहे. आणि ते बी कुठल्या अपेक्षा लेवलचा परमात्मा पाहिजे. आपल्या हिंदू देवतेला 33 कोटी देवता आहे, बिलकुल खरं मानावं लागेल. आणि 33 कोटी देवातून आपला जे जीव आहे कोणाच्या हवाली करायचा हो? 33 कोटी देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश आहेत. गीतेमध्ये सुद्धा सांगलेलं आहे देवी देवताचं जे फळ आहे नाशिवंत आहे आणि ते माझ्यापासून प्राप्त होते. इथला ब्रह्म म्हणतो इथला, आणि ते नाशिवंत जाण म्हणते. गीतेमध्ये अगदी लिहून आहे. आणि नाशिवंत जाण ते तुला पूर्ण प्राप्त होत नाही, ते फळ देत नाहीत. सरपुरुष, अक्षरपुरुष, पूर्ण अक्षरपुरुष असे 3 परमात्मे आहेत. आणि त्या पूर्ण परमात्म्याकडे गेल्यानंतर जीवाचं कल्याण होईल, जन्ममरणातून मुक्त होईल. त्यासाठी बांधवांना, माझ्या वडीलधाऱ्या भाऊ आणि आई बहिणाला विनंती आहे की बाबा ह्या जीवाला सोडण्यासाठी तुम्ही म्हणजे पूर्ण ब्रह्म त्याला शरण जावं. ते पूर्ण ब्रह्म जे असणारा संत रामपालजी महाराज प्रत्यक्ष आलेले आहेत देव अवतारात. आणि इथं आपण टाइम न वाया घालता आपण येऊन प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घेऊन आणि शरण जाऊन आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. सर, जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराज जे काही मार्ग देत आहेत, जे परब्रह्माची ओळख करून देत आहेत, सद्भक्तीची ओळख करून देत आहेत, ती सर्वांनी एकदा तरी समजून घेतली पाहिजे. आणि सतसाधना स्वीकारून आपल्या मानव जीवनाचं कल्याण करायला काही एक हरकत नाही. या भावनेतनं जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी आज जुडू पाहत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन चालू असतात, यूट्यूबवर चालू आहेत, टी व्हीच्या माध्यमातून चालू आहेत, असे पुस्तकाच्या माध्यमातून चालू आहे, अशा अनेक प्रचार सेवा चालू आहे. आणि त्या प्रचार सेवेच्या टी व्हीच्या माध्यमातून गेल्या तर खाल्ल्या बाजूला एक पट्टी येते, तिथे म्हणजे आश्रमचे नंबर येतात आणि त्या नंबरवर बी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला योग्य रस्ता भेटेल. रामपालजी महाराजाला शरण यावं, आपल्या जीवाचं कल्याण करावं अशी माझी विनंती आहे. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज बऱ्याचशा चॅनलवर आज प्रसारित होत आहेत, त्याचप्रमाणे यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्राम, जे काही सोशल मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार होत आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा, जसं की ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे ज्ञानाचा प्रसार करीत आहेत. गावोगावी सत्संग होत आहेत. तर ह्या माध्यमातून आपल्याला संपर्क जर साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून साधक तेथे जाऊन अगदी निःशुल्क नामदान घेऊ शकतो. आपण जी माहिती आज साधकांना दिली त्याबद्दल धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.